विद्यार्थी मित्रांनो, याआधी मराठी या विषयाबद्दल मला वाटतं आपली चर्चा झाली होती आणि त्याचसोबत मराठीची प्रश्नपत्रिका किंवा त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असलं पाहिजे, कसं आहे हे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितलं होतं. वाचनावर भर द्या असे देखील सांगितलं होतं आणि वाचन का आणि किती आणि कोणत्या स्वरूपाचं वाचन असलं पाहिजे आहे हेही मी तुम्हाला सांगितलं. ते किती गरजेचं आहे याबद्दलही मला वाटतं आपली चर्चा झाली होती. तर पुढचा अभ्यासक्रम शिकण्या अगोदर आपण एप्रिल महिन्यामध्ये काही ऑडिओ ऐकले होते पाठाचे, कवितेचे. तर पुढे जाण्याआधी आपण याच्या आधी आपला काय अभ्यास झालेला आहे किंवा पाठ आपण कसे अभ्यासलेले आहे त्याबद्दल थोडीशी त्याची उजळणी करणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढच्या पाठाकडे वळणार आहोत. तर सुरुवातीलाच आपली जी कविता आहे, पहिली प्रार्थना तू बुद्धी दे, ही गुरु ठाकूर यांनी लिहिलेली ही जी प्रार्थना आहे ती प्रार्थना आपल्याला फक्त काव्यानंदासाठी आहे. त्यामुळे आणि ही प्रार्थना तुम्ही रोज शाळेमध्ये सुद्धा म्हणत असता, त्यामुळे ही प्रार्थना आपल्याला अभ्यासक्रमामध्ये नाही आहे. याचा केवळ आणि केवळ फक्त आनंद घेण्यासाठी तुम्हाला ही प्रार्थना पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे. त्याच्या पुढची संतवाणी आपण अभ्यासली. त्या संतवाणीचं नाव आहे अंकिला मी दास तुझा. आणि या संतवाणीचे संतकवी आहेत संत नामदेव महाराज. तर वारकरी संप्रदायातील हे थोर कवी, अतिशय उत्कट अशी अभंगरचना त्यांनी केलेली आहे आणि त्यांच्या अभंगाची भाषा जी आहे ती अत्यंत सुबोध, सरळ आणि साधी अशी भाषा आहे. त्याचबरोबर हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी काव्यरचना केलेल्या आहेत. शेखांच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये सुद्धा त्यांचे 61 कवनं त्यांची समाविष्ट आहेत, त्यांचे अभंग समाविष्ट आहेत आणि ते भक्त नामदेवजी की मुखबाणी म्हणून ते प्रसिद्ध आहे. तर हा जो अभंग दिलेला आहे अंकिला मी दास तुझा, या अभंगामध्ये संत नामदेवांनी वेगवेगळे दृष्टांत दिलेले आहेत. दृष्टांत म्हणजे उदाहरणं दिलेली आहेत की परमेश्वराने आपल्यावरती कशा प्रकारे कृपा केली पाहिजे. त्या कृपेची याचना करतात किंवा ते याचना करतायत किंवा त्या परमेश्वराच्या कृपेची विनंती ते करतायत आणि कशा पद्धतीनं परमेश्वरानं आपल्यावरती कृपादृष्टी दाखवावी हे त्यांनी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे आणि वेगवेगळे दृष्टांत दिलेले आहेत, उदाहरणं दिलेली आहेत. तर अशी ही 4 उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. पहिलं उदाहरण दिलेलं आहे आई आणि बाळ, त्यानंतर पक्षिणी आणि पिल्लूचं, त्यानंतर गाय आणि वासरू आणि नंतर हरिण आणि पाडस यांचं उदाहरण त्यांनी इथे दिलेलं आहे. आणि या अभंग रचनेमध्ये सुरुवातीलाच ते म्हणतायत की अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. म्हणजेच की अग्नीमध्ये बाळ जर पडत आहे असं आईला दिसलं किंवा ते बाळ पडतंय हे आईच्या लक्षात आलं तर आई लगेच धावत जाऊन त्या बाळाला ज्याप्रमाणे वाचते, कारण आई ही आई आहे, ती मायाळू आहे, ती दयाळू आहे, कनवाळू आहे. कारण आपण म्हणतो आईसारखे दैवत दुसऱ्या जगतामध्ये नाही. तर तसंच इथे त्या आईनं बाळाला वाचवलेलं आहे किंवा वाचवते. ती आगीमध्ये पडत असताना ती ज्या पद्धतीनं त्याला वाचवते तर मातेच्या या कृपेमुळं ते बाळ वाचतं. तर त्याच पद्धतीनं तू सुद्धा माझ्या कामासाठी, माझ्या संकटामध्ये तू धावून ये. तैसा धावे माझी या काजा असं म्हटलेलं आहे. काजा म्हणजे काम. तर त्या पद्धतीनं तू माझ्या कामासाठी किंवा मी संकटात असताना तू माझ्यासाठी धावून ये. का तर अंकिला मी दास तुझा. अंकिला म्हणजे काय तर अंकित झालेला. मी स्वतःहून तुझं दास्यत्व स्वीकारलेलं आहे, मी स्वतःहून तुझं दास्यत्व पत्करलेलं आहे आणि म्हणून तू माझ्या संकटात तू मला मदत करण्यासाठी धावून यावंस असं त्यांनी विनवणी परमेश्वराकडे केलेली आहे, पांडुरंगाकडे केलेली आहे. पांडुरंगाला संत नामदेव आपली माता म्हणतायत, आपली आई म्हणतायत. तर आई ज्या पद्धतीनं आपल्या बाळासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये धावून येते किंवा त्याला कुठल्याही प्रकारे त्रास होऊ देत नाही, तशाच पद्धतीनं तू माझ्यासाठी सुद्धा धावून ये असं इथे संत नामदेव म्हणताय. दुसरं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे पक्षिणी आणि पिल्लूचं.
तर सवेची झेपावे पक्षिणी पिली पडिताची धरणी, म्हणजे पक्षिणीचं पिल्लू कुठेतरी झाडावरती घरट्यामध्ये असतं आणि ते अचानक जमिनीवरती पडणारच आहे आणि हे ज्यावेळेस पक्षिणी पाहते तेव्हा ती लगेच त्याला वाचवण्यासाठी धावून जाते. सवेची म्हणजे लगेच, ती लगेच त्याला वाचवण्यासाठी धावून जाते आणि ती आपल्या पिल्लाला जमिनीवरती पडण्यापासून वाचवते. तर तशा पद्धतीनं तू मला संकट काळामध्ये तू माझ्या मदतीला असाच धावून ये, असं संत नामदेव पांडुरंगाला म्हणतात किंवा परमेश्वराला ते सांगतात. भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत यावे. ज्या पद्धतीनं वासरू भुकेने मोठमोठ्याने ओरडते आणि ते त्याचं ओरडणं त्याची आई ऐकते, ती धेनू ऐकते, गाय ऐकते आणि ती धावत आपल्या बाळाची भूक भागवण्यासाठी त्या गोठ्यापर्यंत येते किंवा त्याला दूध पाजण्यासाठी ती येते. तर ती ज्या ममत्वाने त्याच्यापर्यंत धावून येते किंवा ज्या कळकळीनं त्याची भूक शमवण्यासाठी ती त्याच्यापर्यंत धावून येते, तर तशाच पद्धतीनं मला सुद्धा तू अशाच पद्धतीनं माझ्या प्रत्येक कामामध्ये, माझ्या प्रत्येक संकटामध्ये तू माझ्या मदतीसाठी धावून आलं पाहिजेलेस, असं इथे संत नामदेव परमेश्वराला म्हणतायत. वणवा लागलासे वणी पाडस चिंतित हरिणी. पुढच्या दृष्टांतामध्ये ते म्हणतायत की जंगलामध्ये वणवा लागलेला आहे आणि तो वणवा भडकला असताना त्याच्यामध्ये हरिणीचं पाडस म्हणजे हरिणीचं पिल्लू जे आहे ते पिल्लू त्याच्यामध्ये अडकलेलं आहे आणि हे हरिणीच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा ती त्याला वाचवण्यासाठी व्याकुळ होते, ती चिंतित होते आणि माझ्या बाळाला मी कशा प्रकारे वाचवू शकते यासाठी तिची धडपड चालते. तर असंच तू सुद्धा माझ्यासाठी धावून ये, असं इथे संत नामदेव म्हणतायत. आणि नामदेव म्हणतायत की नामा म्हणे मेघा जैसा विनवतो चातक तैसा. नामा म्हणे मेघा जैसा म्हणजे संत नामदेव इथं चातक आणि मेघांचं उदाहरण सुद्धा देत आहेत. चातक हा एक काल्पनिक पक्षी आहे. असं म्हटलं जातं की चातक पक्षाची तहान ही फक्त पावसाच्या पाण्यावरतीच क्षमते. म्हणजे त्या चातकाला चातक नेहमी त्या मेघांची वाट पाहत असतो आणि म्हणून तो तोंड वर करून मेघांना विनवणी करतोय, त्या ढगांना विनवणी करतोय की तुम्ही बरसा, कारण मी व्याकुळ झालेलो आहे तहानेनं. आणि त्याशिवाय त्याची तहान शमत नाही किंवा त्याची तहान भागत नाही आणि तो फक्त पावसाचं पाणी पिऊनच जगत असतो. असा एक काल्पनिक पक्षी आहे असं मानलं जातं. आणि म्हणून संत नामदेव म्हणतायत की माझी अवस्था त्या चातकाप्रमाणे झालेली आहे की तुला भेटण्यासाठी, तुला पाहण्यासाठी, तुझ्या कृपेची याचना माझ्यावरती होण्यासाठी, तुझी दया माझ्यावरती होण्यासाठी मी या चातक पक्षासारखा तडपडतो आहे. आणि म्हणूनच तू माझी भूक शमवण्यासाठी धावून ये. माझी अवस्था त्या चातक पक्षाप्रमाणे झालेली आहे आणि म्हणूनच तू माझ्यावरही त्याच पद्धतीनं कृपा करावीस अशी माझी अपेक्षा आहे. असे हे 4 ते 5 दृष्टांत संत नामदेवांनी आपल्या या पहिल्या संतवाणीमध्ये दिलेले आहेत. त्याच्या पुढचा जो पाठ आहे तो पाठ आपण पाहिला. पाठाचं नाव आहे शाल आणि राग जाधव असे या पाठाचे लेखक आहेत. त्या लेखकांचं नाव आहे. पाठ काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते, पण तत्पूर्वी लेखकाची माहिती आपण थोडीशी जाणून घेऊ. यानंतरची जी संतवाणी आहे, अंकिला मी दास तुझा यानंतरची जी संतवाणी योगी सर्व काळ सुखदाता, ती संतवाणी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेली नाही, त्यामुळे आपण ती घेतलेली नाही आहे शिकवण्यासाठी. आपण लगेच पुढच्या पाठाला सुरुवात केली होती. तर पुढचा पाठ जो आहे त्या पाठाचं नाव आहे शाल आणि पाठाचे लेखक आहेत राग जाधव. त्यांचा जन्मकाळ 1932 आणि मृत्यू 2016. ते कवी, समीक्षक, लेखक आणि साहित्याची जाण, त्याचबरोबर बहुआयामी अशी समीक्षा वृत्ती त्यांच्यामध्ये होती. आणि
व्यापक असा वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मक अशा त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्य आहेत. आणि 30हून अधिक पुस्तकं जी आहेत ती त्यांनी समीक्षाविषयक त्याच्यावरती लेखन केलेलं आहे. साहित्य आणि सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळेवेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तकं आहेत. आणि त्याचसोबत वियोग ब्रह्म, मावळतीच्या कविता हे त्यांचे कविता संग्रह आहे. आणि 1970 ते 1990 या काळात ते विश्वकोशाच्या संपादनामध्ये ते सहभागी झालेले होते. तर पाठामध्ये काय आहे तर शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त झालेल्या आहेत. शाल ही प्रतिकात्मक आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा आहे. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाच्या संवेदनशीलता जपणारे आहे. वस्तूंच्या संदर्भातील आठवणींचे मोल महत्त्वाचे असते. कोणतीही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेला संदर्भ मानवी भावना तरल ठेवतात. वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग त्याचे मानवी संदर्भ सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात. आता एकंदरीत शाल या भोवती लेखकाच्या ज्या काही आठवणी आहेत त्या शालीभोवती, शाल ही एक वस्तू आहे. शाल म्हणजे आपण जी थंडीच्या दिवसामध्ये अंगावरती पांघरायला घेतो, किंवा शाल ही शोभेची वस्तूसुद्धा आहे. आणि त्याचसोबत ते सन्मानाचं प्रतीक म्हणून सुद्धा दिलं जातं. कोणत्याही कार्यक्रमामध्ये एक सन्मानचिन्ह म्हणून शाल आपल्याला दिली जाते. तर ही जी शाल आहे त्या शालीभोवतीच्या वेगवेगळ्या आठवणी ज्या आहेत त्या आठवणी त्यांनी या पाठामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. उदाहरणार्थ जसं तुमची कुठलीही पहिली भेट असेल, किंवा तुम्हाला आईवडिलांनी दिलेली पहिली भेट असेल, ती भेट तिच्याभोवती तुम्ही जपलेल्या काही आठवणी, किंवा तुमच्या ज्या काही आठवणी आहेत, किंवा तुम्हाला शाळेमध्ये मिळालेलं पहिलं बक्षीस असेल म्हणा, तर त्याच्याभोवती असणाऱ्या ज्या आठवणी ज्या आपण अतिशय आपुलकीनं अतिशय प्रेमानं त्या जपतो. आणि आपलं एक त्या वस्तूशी असणारं जे नातं आहे ते नातं, किंवा त्या वस्तूशी असणारे आपलं जे प्रेम आहे ते फार वेगळं असतं. त्याच्याशी आपल्या काही जुन्या आठवणी जोडल्या गेलेल्या असतात. आणि म्हणून आपल्याला ती वस्तू अधिक जास्त प्रिय असते. आणि म्हणून कधी आपण त्याही वस्तूला कुणालाही हात लावू देत नाही. तर असंच इथं शाल ही जी गोष्ट आहे, किंवा ही जी वस्तू आहे, ही शाल किती वेगवेगळ्या प्रकारे वापरली गेलेली आहे या पाठामध्ये. आणि त्या शालीभोवती असणाऱ्या ज्या काही आठवणी आहेत, कारण शाल हे प्रतीक आहे, पण त्या शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ जो आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. शालीनता म्हणजे काय तर नम्रता, विनयशीलता. तुमच्यामध्ये असणारी जी विनयशीलता आहे, नम्रता आहे, तो जो संदर्भ आहे तो विचार करायला लावणारा आहे. तर पाठामध्ये सुरुवातीला राग जाधव जे आहेत ते पु ल देशपांडे, प्रसिद्ध विनोदी लेखक पु ल देशपांडे यांच्याकडे ते काही कामानिमित्त गेलेले होते. आणि काम झाल्यावरती ते तिथून ज्यावेळेस निघाले तेव्हा त्यांच्या पत्नी ज्या आहेत सुनीताबाईंनी त्यांना थांबवलं आणि त्यांना विचारलं की मी तुम्हाला शाल दिली तर चालेल का. आणि नक्कीच लेखकाने सुद्धा एका पायावरती हो म्हटलं. का हो म्हटलं तर कारण एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाकडून त्यांना कुठली तरी आठवण मिळणं, किंवा कुठली तरी वस्तू मिळणं, आणि ती स्वतःहून त्यांना देणं, याच्यासारखं मोठं सुख त्यांना दुसरं कुठलं नव्हतं. एवढा मोठा लेखक आणि त्यांच्याकडून आपल्याला ही शाल मिळते आणि ते स्वतःहून ती गोष्ट त्यांना देत आहेत म्हटल्यानंतर त्यांच्यासाठी म्हणजे लेखकासाठी ही गोष्ट अत्यंत गौरवपूर्ण वाटत होती, ती गौरवशील वाटत होती. आणि म्हणून त्यांनी लगेच हो म्हटलं सुनीताबाईंना. आणि सुनीताबाईंनी ती शाल आणून त्यांना दिली. आणि ही शाल लेखकांनी अतिशय जपून ठेवली. त्यांच्या सुटकेसमध्ये, खोलीतल्या सुटकेसमध्ये त्यांनी ती जपून ठेवली. ती वापरली त्यांनी कधीच नाही, कारण एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाकडून मिळालेली ही त्यांना मिळालेली भेट होती. आणि भेट काय होती तर शाल.
आणि म्हणून ही शाल त्यांनी अत्यंत जिव्हाळ्यानं, अत्यंत आपुलकीनं ती जपून ठेवलेली होती. पुढे काही कामासाठी म्हणजे विश्वकोशाचे आपण प्रस्तावनेमध्ये पाहिलं की विश्वकोशाचे अध्यक्ष म्हणून ते वाईला गेलेले होते आणि तिथं गेले असताना ते प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीमध्ये राहत होते. तर कृष्णा नदीच्या काठीच ते राहत असणाऱ्या खोलीच्या खिडक्या, त्या ठिकाणी त्या खिडक्या होत्या आणि थंडीचे दिवस होते. त्या थंडीच्या दिवसात ती एक बाई त्या कृष्णा नदीच्या तटावर आली आणि तिच्यासोबत तिचं लहान बाळ होतं. तिने आपलं बाळ टोपलीमध्ये ठेवलं होतं आणि ती त्या बाळाला घेऊन मासे पकडण्याचा उद्योग करत होती. पण थंडी खूप असल्यामुळे, त्या बोचऱ्या थंडीमुळे ते बाळ खूप रडत होतं आणि परंतु ती बाई त्याच्याकडे बघतच नव्हती. ती तिच्याच उद्योगामध्ये लागली होती. ती मासे पकडण्याच्याच उद्योगामध्ये लागलेली होती आणि तिचं बाळ मात्र थंडीनं कुडकुडत होतं. हे लेखक त्या खिडकीतून पाहत होता. लेखकाला मात्र ते राहावलं नाही आणि म्हणून लेखकानं कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्या सुटकेसमधली पुलकित शाल जी आहे, आता ही पु ल देशपांडेंनी दिलेली शाल होती म्हणून त्याला पुलकित शाल असं म्हटलेलं आहे. आणि ही पुलकित शाल त्यांनी काढली आणि त्याचसोबत त्यांनी आपल्या जवळचे काही 5-50 रुपये जे होते ते पैसे काढले आणि ते पैसे त्यांनी त्या बाईला हाक मारून दिले आणि तिला आवर्जून सांगितलं की त्या बाळाला आधी शालीमध्ये गुंडाळ आणि त्यानंतर मग मासेमारी करत बैस, असं त्यांनी तिला खडसावून सांगितलं. आता या घटनेची जी ऊब होती ती पुलकित शालीपेक्षा जास्त अधिक होती. आता शाल ही कशासाठी वापरतो तर थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला ऊब मिळण्यासाठी. तशीच कुठलीही गोष्ट म्हणजे ती जी ऊब आहे ती ऊब तुम्हाला तुमच्या म्हणजे थंडीपासून तुमचं संरक्षण करत असते, तुमचं रक्षण करत असते. आता ही पु ल देशपांडे यांनी दिलेली शाल होती म्हणून तिला त्या पुलकित शाल असं म्हटलेलं आहे. तर परंतु ही एका मोठ्या व्यक्तिमत्वाकडून मिळालेली ही भेट आहे, ही त्यांच्याकडून मिळालेली मला आठवण आहे म्हणून ती त्यांनी खूप जपून ठेवलेली होती आणि त्यांच्या भोवती त्या पु ल देशपांडे म्हणा किंवा सुनीताबाई म्हणा यांचं प्रेम त्याच्यामध्ये होतं, एक आपुलकी त्या शालीभोवती होती आणि म्हणून त्यांनी ती जपून ठेवलेली होती. पण आता मात्र या प्रसंगामध्ये, हा जो दुसरा प्रसंग आहे त्या दुसऱ्या प्रसंगामध्ये त्या शालीची जास्त गरज किंवा त्याच्या उभेची जास्त गरज त्या बाळाला होती आणि ती गरज ओळखून त्यांनी ती शाल त्या बाईला देऊन टाकली, जरी ती त्यांना सुनीताबाईंनी आणि पु ल देशपांडेंनी दिलेली असली तरी. कारण आता खरी गरज त्या शालीची कोणाला होती तर त्या थंडीत कुडकुडणाऱ्या बाळाला त्या शालीची जास्त गरज होती, कारण ते थंडीनं खूप कुडकुडत होतं. त्यावेळेस असा विचार करून चालणार होतं का लेखकाला की नाही मी देऊ शकत नाही कारण ही मला पु ल देशपांडेंनी दिलेली शाल आहे आणि म्हणून मी ही शाल काही देणार नाही. ती त्यांनी जपून ठेवली होती, त्याच्याभोवती त्यांच्या आठवणी होत्या, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण जो काही प्रसंग त्यांनी ते स्वतःहून पाहत होते तर कुठेतरी त्यांच्या मनामध्ये हे जे प्रेम आहे, दातृत्वाची जी भावना आहे ती भावना दिसून येते आणि म्हणून त्यांनी ती पुलकित शाल त्या बाईला देऊ केली आणि त्या बाळाला शालीमध्ये गुंडाळण्यास सांगितले. शालीभोवती गुंडाळल्यानंतर ते बाळ शांत झालं, त्याची थंडी थांबली आणि हे जास्त गरजेचं वाटत होतं लेखकाला. म्हणून कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्यांनी ती शाल दिली आणि म्हणून म्हटलेलं आहे की पुलकित शालीच्या उभेपेक्षा ती शाल अधिक होती. त्यानंतरचा प्रसंग आहे कविवर्य नारायण सुर्वे. कविवर्य नारायण सुर्वे यांचा उल्लेख त्यांनी पाठामध्ये केलेला आहे की कविवर्य नारायण सुर्वे जे आहेत ते खूप सभा संमेलनं गाजवत होते त्या काळामध्ये आणि पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा झालेले होते. आता कविवर्य नारायण सुर्वे जे आहेत तर नारायण सुर्वे यांचं माझे विद्यापीठ हा जो काव्यसंग्रह आहे त्या काव्यसंग्रहाला एकूण 11 पुरस्कार प्राप्त झालेले होते. त्यामुळे नारायण सुर्वे यांच्याकडे कार्यक्रमाची खूप मोठी रांग होती आणि त्यामुळे प्रत्येक सभेला, प्रत्येक कार्यक्रमाला त्यांना पाहुणे म्हणून, त्यांना अध्यक्ष म्हणून बोलवलंच जात होतं आणि त्याचसोबत साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही
झालेले होते, त्यामुळे चारही बाजूंनी त्यांच्यावरती कौतुक होत होतं, कौतुकाचा वर्षाव होत होता. आणि त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांना मात्र अहोरात्र भरती असायची. आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते गेले की त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांना सन्मानाची शाल दिली जाते. आता इथेही शालीचा उल्लेख आलेला आहे. शाल बघा, सुरुवातीला आपण पाहिलं की पु ल देशपांडे यांना दिलेली ही शाल, पु ल देशपांडेंनी दिलेली, लेखकाला दिलेली ही शाल. त्यानंतर त्या शालीचा उपयोग लेखकाने कसा केला, तर त्या बाळाची थंडीपासून जीव वाचवण्यासाठी किंवा त्याची ती त्या थंडीपासून ऊब मिळण्यासाठी त्याला ती शाल दिली. आणि आता इथे शालीचा उल्लेख केला गेलेला आहे, तो सन्मानाचं प्रतीक जे आपण म्हणतो, तर ती शाल. तर कैवर्य नारायण सुर्वे यांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये सन्मानाची शाल दिली जात होती. आणि ते शाल घेऊन येत होते. शाल आणि श्रीफळ त्यांना मिळायचं. आणि एकदा लेखक सुर्व्यांना म्हणाले की या शाली घेऊन एकदा माफ करा, एकदा सुर्वे लेखकांना म्हणाले की या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. शालीन म्हणजे नम्र बनू लागलेलो आहे. आणि त्यांच्या बोलण्यातील ही जी काही खोच आहे, हे जे काही उपरोधिक त्यांचं बोलणं आहे, ते बोलणं कुणाच्याही लक्षात येण्यासारखं होतं. कारण मुळात नारायण सुर्वे हे शालीनच होते. आणि त्यामुळे ते ज्या उद्देशानं बोलतायत हे कुणाच्याही लगेच लक्षात येण्यासारखं होतं. शाल आणि शालीनता यांचा काय संबंध असेल, तर इथे लेखक म्हणतायत की खरे तर खरीखुरी शालीनता ही शाली विनाच शोभते. आणि सुर्वे हे मुळातच शालीन आहेत. आता शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही आणि कधी क्षीणही झाली नाही. क्षीण झाली नाही म्हणजे कमी झाली नाही. आता मुळात इथे सुर्वे हे मुळातच शालीन आहे. आणि ते आधीचं वाक्य काय म्हणतात की या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. हा त्याच्यामधला एक विनोद होता जो कैवर्य नारायण सुर्वे यांना मांडायचा होता. मुळात सुर्वे हे शालीन होते. कारण सुर्व्यांचं जर आपण सुर्व्यांबद्दल माहिती जर आपण घेतली, तर कैवर्य नारायण सुर्वे जे आहेत ते अत्यंत खडतर परिस्थितीतून पुढे आलेले एक असे हे कवी आहेत. त्यांच्या कवितांमधून त्यांनी गिरणी कामगारांच्या व्यथा मांडलेल्या आहेत. त्या गोष्टी त्यांनी आपल्या ज्या म्हणजे त्यांनी स्वतः घेतलेला जो अनुभव आहे म्हणा, तर त्या अनुभवातून जे काही ते घडत गेले, तर त्यातून त्यांच्यामध्ये ती शालीनता आपोआप आली होती. ती नम्रता, ती विनयशीलता त्यांच्यामध्ये आपोआपच आली होती. आणि म्हणूनच शाल देऊन सन्मान करून की त्या शालीमुळे त्यांची विनयशीलता वाढणार आहे का? नाही. तर मुळातच खरीखुरी शालीनता जी आहे ती शाली विनाच शोभते. म्हणजे जात्याच जो माणूस नम्र आहे त्यांना शाल देऊन त्यांचा सत्कार करून त्यांची शालीनता अधिक वाढणार आहे असं काही नाही. तर मुळातच ती व्यक्ती शालीन आहे, मुळातच ती व्यक्ती नम्र आहे. पण खरीखुरी शालीनता जी आहे ती तुमच्यामध्ये सुरुवातीपासूनच असावी लागते. आणि ही शालीनता आणता येत नाही, जाणून बुजून किंवा खोटं ती आणता येत नाही. तर ती तुमच्यामध्ये असावी लागते. आणि सुर्वे हे मुळातच शालीन होते. आणि शालींच्या वर्षावाखाली म्हणजे ज्या काही त्यांना सन्मानाच्या शाली मिळत होत्या, त्या शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता म्हणजे त्यांची नम्रता, त्यांची विनयशीलता कधी कमी झाली नाही, कधी हरवली सुद्धा नाही. कारण आता एवढी सभा संमेलने ते गाजवतायत, इतकी प्रसिद्धी त्यांना मिळते म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये एक प्रकारचं काय म्हणू आपण, अहंकार किंवा गर्व किंवा मोठेपणाची जी भावना आहे किंवा मी कुणीतरी असा एकदम मोठा व्यक्ती आहे असं त्यांच्या वागण्या बोलण्यातून कधी जाणवलं नाही. आणि त्यांनी ते कधी त्यांच्यापर्यंत येऊ सुद्धा दिलं नाही. आणि म्हणून ते मुळातच शालीन आहेत. म्हणून इथे लेखक म्हणतात की शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता म्हणजे इतके सन्मान झाले, इतका पुरस्कार त्यांना प्राप्त झाले, तरीही त्यांनी कधीही गर्व बाळगला नाही, अभिमान बाळगला नाही. त्यांची शालीनता ही कायम त्यांच्या सोबत होती, ती कधी कमीही झाली नाही.
आणि म्हणून इथे पुढे लेखक म्हणतायत की मी कविवर्यांना म्हटलं की शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेच नेऊन देईल. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. आता इथे लेखक काय म्हणतायत की खरोखरच जर शाली दिल्यामुळे शालीनता वाढत असेल, येत असेल, तर मी मात्र कर्जबाजारी होईन, मी भिकेला लागेन. कारण माझ्याजवळ जेवढे पैसे आहेत, मी जे काही कमवलेलं आहे त्या सगळ्यांचे मी शाली घेईन आणि जिथे मला शालीनता कमी वाटतीये किंवा नम्रता जी समाजामध्ये जाणवतीये, समाजामध्ये जी काही नम्रता चा अभाव मला जाणवतोय किंवा या शालीनतेचा अभाव मला जाणवतोय, तिथे मी त्या लोकांना काय करीन, शाली नेऊन देईन. म्हणजे त्यांच्यामध्ये थोडीफार का होईना शालीनता येईल, जर शालीमुळे शालीनता येत असेल तर. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा एक विनोद होता किंवा म्हणून इथे कविवर्य नारायण सुर्वे सुद्धा अगदी मनापासून ते हसले. आता शालीमुळे शालीनता येते की जाते हा पुढे लेखकाचा प्रश्न होता आणि लेखक म्हणतायत की माझं उत्तर त्याला असं आहे की शालीमुळे शालीनता जाते. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोका मोठा असतो. हा सन्मान वगैरे आपल्याला प्राप्त मिळायला लागला. लेखकाला काय वाटतं की शालींमुळे शालीनता येते की जाते, नम्रता तुमच्यामध्ये येते, ती विनयशीलता तुमच्यामध्ये येते की ती निघून जाते. तर इथे लेखकांचं म्हणणं असं आहे, त्यांचं उत्तर असं आहे की ती शालीनता जाते असं त्यांचं म्हणणं आहे. कारण सन्मान करण्याच्या रूपाने आपण एक शालीन जग गमावून बसतो. शालीन जग गमावून बसण्याचाच धोका खूप मोठा असतो. कारण इथे जेवढा तुम्हाला सन्मान मिळेल तेवढे तुम्ही खूप मोठे होत जाता, कुणीतरी सेलिब्रिटी होता आणि तुमचं विश्व हे पूर्ण वेगळं होऊन जातं. आणि कुठेतरी का होईना पण तो मनामध्ये तुमच्या अहंकार म्हणा किंवा तो अभिमान म्हणा तुमच्यामध्ये तो येतो. आणि म्हणून इथे लेखकाला वाटते की शालीमुळे शालीनता येत नाही तर ती जाते. पुढे 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचे बिनविरोध अध्यक्ष म्हणून ते निवडून आले आणि त्यांच्यावरती सुद्धा नारायण सुर्वेंसारखाच प्रसंग आला की त्यांच्यावरही शालींचा वर्षाव व्हायला लागला. प्रत्येक ठिकाणी त्यांना पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं आणि एवढ्या शाली त्यांच्याकडे जमत गेल्या की आता या शालींचं काय करायचं ते त्यांना कळेना. त्यांना ते त्यांच्या खोलीमध्ये छोट्याशा ठेवणंही अशक्य झालेलं होतं आणि म्हणून ते जवळच्या मित्राकडे गेले आणि त्याला सांगितलं की या शाली वापरण्याचे वगैरे तुला वापरायचं असेल तर तू त्या शाली वापरू शकतोस म्हणून ते त्याच्याकडे दिलं. पण तोही अतिप्रामाणिक होता आणि त्याने सुद्धा त्या शाली सांभाळून ठेवल्या. आणि मग हळूहळू लेखकाने सुद्धा त्यांच्याजवळ येणाऱ्या ज्या शाली आहेत त्या शाली लेखकाने सुद्धा वाटून टाकल्या गरीब लोकांना आणि श्रमिक लोकांना. त्यांनी त्या शाली वाटून टाकल्या. आणि याच दरम्यान ते शनिवार पेठेतल्या ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर ते रोज संध्याकाळी चालत जायचे आणि तिथल्या कट्ट्यावरती बसायला त्यांना फार आवडत होतं आणि म्हणून ते प्रत्येक शनिवारी जायचे. आणि कडक थंडीचे दिवस होते एकदा आणि एक म्हातारा जो भिक्षेकरी आहे तो भिक्षेकरी त्या कट्ट्याला लागून छोटंसं चिरगुटं टाकून चिंध्या झालेलं कापड टाकून बसलेला होता आणि थंडीमुळे तो खूप कुडकुडत होता. आणि तेव्हा लगेचच दुसऱ्या दिवशी लेखक परत तिथं गेले आणि लेखकाने त्या म्हाताऱ्याला त्या 2 शाली दिल्या आणि त्यांनी थरथरत्या हाताने त्या म्हाताऱ्याने सुद्धा त्यांना नमस्कार केला. पुढे 4-5 दिवस काही काम असल्यामुळे त्यांना ओंकारेश्वरला जाण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यानंतर मात्र ते नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी ये जा करायला लागले आणि पुन्हा परत त्यांना त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण झाली की त्याला शाली आपण दिलेल्या होत्या, त्याला भेटावं जाऊन असं कुठेतरी त्यांना वाटलं आणि ते त्यांना बघण्यासाठी गेले. पण नेहमीच्या ठिकाणी तो भिक्षेकरी तिथे नव्हता. आणि पुढे तसाच पुलावरती चक्कर मारावी म्हणून लेखक पुढे गेले असता त्यांना तो भिक्षेकरी त्या पुलाच्या मध्यावरती तो दिसला आणि ते लगेच त्याच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मला ओळखलत का.
काही 4-5 दिवसांपूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या अशी आठवण करून देण्याचा प्रयत्न करत होता त्यांनी केला. त्याचं ते दिनवानं जिणं परत तेच कुडकुडणं, अरे 2 शाली त्याला दिल्या होत्या आणि त्या शालींचा वापर त्याने केलाच नाहीये असं लेखकाला कुठेतरी वाटलं. आणि म्हणून जाऊन लेखकाने चौकशी केली. तेव्हा त्या भिक्षकाराने त्यांना सांगितलं की तुम्ही खूप मोठे आहात, तुम्ही खूप भले आहात, चांगले आहात. तुम्ही मला 2 शाली दिल्या, पण त्या शाली मी विकल्या आणि त्या शाली विकून मी 2 दिवस पोटभर जेवण केलं. कारण शाली माझ्यासारख्या भिकाऱ्याला कशा काही शोभतील बरं? कारण मी जर ती शाल पांघरून बसलो असतो तर कदाचित एवढी चांगली शाल माझ्या अंगावरती बघून लोकांनी मला भिक्षासुद्धा दिली नसती असं कुठेतरी त्या भिक्षेकऱ्याला वाटलं. आणि भिक्षेकऱ्याने सांगितलं की शालीच्या उभेपेक्षा पोटाची ऊब शमवणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटत होतं, गरजेचं वाटत होतं. आणि म्हणून मी पोटाची भूक जी आहे, आग जी आहे ती खरोखरच खूप वाईट आहे. कारण वीतभराचं पोट आहे माणसाचं आणि ते पोट भरण्यासाठी माणूस काय काय करतो हे आपण सध्या परिस्थितीत पाहतोय की लोकांचे कसे हाल होत आहेत, किती हाल होत आहेत. आणि ते अन्न मिळवण्यासाठी माणूस किती धडपडतो, अगदी कुठल्याही पातळीला जातो आपलं पोट भरण्यासाठी. तर हे वीतभराचं पोट जे आहे ते अत्यंत वाईट आहे. आणि म्हणून इथे तो भिक्षकरी म्हणतोय की तुम्ही दिलेल्या ज्या शाली आहेत त्या शाली मी विकल्या कारण पोटाची आग भागवण्यासाठी, आणि 2-3 दिवस मी पोटभर जेवून घेतलं. कारण असलं आमचं जिणं आहे, हे जिणं अत्यंत बिकट आहे, अत्यंत वाईट आहे. आणि तू दिलेल्या शालींमुळे काही का असेना पण मी 2 दिवस जेवलो तरी हे जास्त महत्त्वाचं होतं. आणि म्हणून तुझे खूप उपकार झाले असं त्या भिक्षेकऱ्याने त्या लेखकाला सांगितलं. आणि मग पुढे लेखक म्हणतात की शालीची शोभा आणि ऊब आणि पोटाची आग आणि अन्नाची ऊब याच्यामध्ये जास्त काय महत्त्वाचं आहे तर इथे आग आणि पोटाची आग आणि त्या अन्नाची मिळालेली जी ऊब आहे ती जास्त महत्त्वाची आहे. भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात असं इथे लेखक आवर्जून स्पष्ट करत आहे. हा झाला शाल हा पाठ राग जाधव यांचा आपण अभ्यासला. त्यानंतर पुढचा पाठ जो आहे तो आहे उपास. हा पु ल देशपांडे यांचाच पाठ आपण अभ्यासलेला होता. अत्यंत विनोदी असा हा पाठ आहे. हास्यास्पद म्हणजे मध्यमवर्गीय व्यक्ती ज्या आहेत त्या प्रत्येक वेळी दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीला काही ना काहीतरी संकल्प करत असतात आणि वर्षाच्या सुरुवातीलाच तो संकल्प त्यांचा मोडलेला देखील असतो. आणि मग तो संकल्प करत असताना किंवा काहीशा अशा हास्यास्पद घटना घडतात. तर तशा पु ल देशपांडे यांनी आपल्या उपास या पाठामध्ये मांडलेल्या आहेत की त्यांनी सुद्धा काही संकल्प केलेला होता, उपासाचा संकल्प केलेला होता आणि तो संकल्प पूर्णत्वास गेला की नाही गेला हे या पाठामध्ये त्यांनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. ते करत असताना त्यांना ज्या काही अडचणी आल्या किंवा जे काही व्यक्ती त्यांना भेटले त्या सगळ्याचं विनोदात्मक वर्णन त्यांनी या पाठामध्ये केलेलं आहे. थोडक्यात पु ल देशपांडे यांचा परिचय मी तुम्हाला थोडा सांगते की पु ल देशपांडे जन्म 1919 ते 2000, थोर मराठी साहित्यिक, विनोदी लेखक, नाटककार, प्रवास वर्णनकार आणि चतुरस्त्र असे कलावंत. मार्मिक आणि निर्मळ विनोद, तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य त्यांच्या लेखन विशेषामध्ये आहे. तुका म्हणे तुझं आहे तुझं पाशी, अंमलदार सुंदर मी होणार ती फुलराणी इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटकं आहे. सदू आणि दादू, विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह. खोगीर भरती, असामी असामी, किल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक इत्यादी विनोदी लेखसंग्रह. अपूर्वाई, पूर्वरंग हे त्यांचे प्रवास वर्णन आहे. व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, मैत्र इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकं अशी त्यांची प्रचंड मोठी ग्रंथसंपदा आहे.
हा जो पाठ आहे, उपास हा जो पाठ आहे, तो बटाट्याची चाळ या त्यांच्या विनोदी लेखसंग्रहामधून घेतलेला एक भाग आहे. तर इथे स्वतःचीच हकीकत पु ल देशपांडे यांनी मांडलेली आहे की ते ज्या चाळीमध्ये राहत होते त्या चाळीला बटाट्याची चाळ असं म्हणत होते. त्या चाळीचं नावच मुळात बटाट्याची चाळ असं होतं. आणि लेखकाने वजन वाढलं म्हणून उपोषण करायला सुरुवात केली. आता हे त्यांचं खाजगी उपोषण होतं, वैयक्तिक उपोषण होतं, पण तरीही ती हकीकत जी आहे, यांच्या उपोषणाची ही जी बातमी आहे ती चाळभर जाहीर झाली. आणि मग लोकांनी येता जाता त्यांना टोमणे मारायला सुरुवात केली. कुणी म्हणत होतं की नाही, ती भानगड उगाच कशाला, उगीचच हात दाखवून अवलक्षण. हात दाखवून अवलक्षण म्हणजे काय, तर आपणहून संकट ओढावून घेणं, किंवा मग पेललं नाही तेव्हा ते खाजगी झालं, अशी वाक्य किंवा अशा प्रकारचे टोमणे त्यांच्या कानावरती ऐकायला यायला लागले. आणि इथे पु ल देशपांडे म्हणतात की या कुठल्याही प्रकारच्या टीकेला मी काही भीक घालणारा नव्हतो, कारण त्यांनी ज्यावेळेस वजन केलं होतं तेव्हा ते वजन 181 पौंड इतकं वजन होतं. आणि रात्रंदिवस ते कार्ड त्यांच्या डोळ्यासमोर, डोळ्यांच्या पुढे ते कार्ड नाचत होतं. आणि आता वजन कमी झालं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत, यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. आणि ते कार्ड बघूनच त्यांच्या डोळ्यावरची झोप उडून गेलेली होती. पण त्याचंही त्यांना काही वाटत नव्हतं. त्यांना असं वाटायचं की झोप कमी झाली तर वजन उतरतं, म्हणून आपल्याला झोप कमी जितकी घेता येईल त्या प्रयत्नात सुद्धा ते असायचे. आणि ते गाढ म्हणजे अलीकडे मी गाढ झोपत नाही असं ज्यावेळेस ते म्हणाले तेव्हा त्यांच्या पत्नीने सुद्धा त्याच्यावरती अविश्वास दाखवला. आणि त्या म्हणाल्या की घोरत असता तुम्ही रात्रभर, अशासारखी उत्तरं त्यांना मिळाली. बऱ्याचशा वेळेला त्यांनी हे वजन उतरवण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले. त्यांनी शपथच घेतली होती की 2 महिन्यामध्ये ते 50 पौंड वजन कमी करून दाखवणार आहेत, अशी भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केली. आणि मग त्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न सुरू झाले की मग आहारशास्त्रावरची वेगवेगळी पुस्तकं ते वाचायला लागले. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्य किंवा यासारखी शब्द त्यांची आस्था, शब्दांबद्दलची त्यांची आस्था वाढायला लागली. आणि मग अशा प्रकारे ते प्रयत्न करायला त्यांनी सुरुवात केली. आणि चाळीमध्ये त्यांना रोज डझनवारीनं, म्हणजे रोज कुणी ना कुणीतरी येऊन त्यांना काही ना काहीतरी सल्ला देत होता. चाळीतल्या लोकांनी काही लोकांनी त्यांच्या उपासाची अवहेलना देखील केली, चेष्टा देखील केली. काही जणांनी डाएटचा सल्ला दिला. मग बरीचशी मंडळी होती, त्या मंडळींनी त्यांना काय काय सांगितलं की इथे साकोजी त्रिलोकेकर आहेत, त्यांनी सांगितलं की बटाटा सोड, बटाट्यामुळे वजन वाढतं. आणि त्यानंतर पुढे जनोबा रेगे त्यांना म्हणाले की कुठे राहता म्हणून विचारलं तरी त्यांना सांगा की नुसतं चाळीत राहतो, बटाट्याची चाळ असं म्हणू नका, कारण नुसतं नाव जरी उच्चारलं तरी तुमचं वजन वाढू शकतं, असं त्यांनी विनोदाने त्यांना सांगितलं. आणि मग बऱ्याच जणांनी त्यांना सल्ले दिले. काहींनी सांगितलं भात सोड, काहींनी सांगितलं साखर सोड, काही जणांनी सांगितलं की लोणी तूप सोड. आणि एवढं सगळं सांगितल्यानंतर आहार परिवर्तन आता ऐकायचं, सगळ्यांचं ऐकायचं आणि आपल्या मनाचं करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. आणि म्हणून त्यांनी सुरुवात केली ती आहार परिवर्तनापासून, म्हणजे आहार खाणंपिणं बदलण्यासाठी त्यांनी सुरुवात केली की साखरेमध्ये सगळ्यात जास्त कॅलरीज असतात. आणि म्हणून त्यांनी आधी साखर सोडायची असं ठरवलं आणि बिनसाखरेचा चहा सुरू केला. पहिल्या दिवशी जेव्हा पत्नीने त्यांना चहा दिला बिनसाखरेचा, तेव्हा त्यांना फारसा काही त्याच्यामध्ये फरक जाणवला नाही. आणि त्यांनी सांगितलंही की दिवाळीसुद्धा अशी तिखटा मिठावरच करायची आहे, गोडधोड जास्त करायचं नाही, मुलाबाळांपुरतं फक्त काय असेल ते थोडंफार गोड कर असं सांगितलं. आणि त्यानंतर त्यांनी पहिल्याच दिवशी ते म्हणतात की मला फरक जाणवायला लागला की भात अजिबात वर्ज्य करणं त्यांना अवघड होतं, म्हणून त्यांनी पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात मात्र
त्यांनी सोडला. उकडलेली पालेभाज्या खायला त्यांनी सुरुवात केली. आणि त्यानंतर हळूहळू पहिला दिवस त्यांचा सुरळीत गेला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावरती व्रतभंगाचा प्रसंग आला. कसा आला तर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या व्रताची जी बातमी आहे ती अगदी त्यांच्या कचेरीपर्यंत, त्यांच्या ऑफिसपर्यंत जाऊन पोहोचलेली होती. पण दुसऱ्या दिवशीच मात्र ऑफिसला गेल्यानंतर त्यांच्या ऑफिसमधले जे कर्मचारी आहेत अण्णा नाडगौडा, त्यांना प्रमोशन मिळालेलं होतं आणि म्हणून त्यांनी त्या प्रमोशनची पार्टी दिलेली होती. दुसऱ्याच दिवशी पार्टीमध्ये भरपूर असं खाल्ल्यामुळे त्यांचा दुसऱ्या दिवशी व्रतभंग झाला. आणि तिथेही त्यांनी सगळ्या गोष्टींवरती अगदी ताव मारलेला होता की अगदी चिवडा असो, मिठाई असो किंवा जे भजी भिकोबा मुसळ्यांच्या टोमण्यामुळे अण्णा नाडगौडाने परत एकदा मागवलेले होते, तशा भज्यांच्या 6 प्लेट फस्त करून सुद्धा लेखक शेवटी काय म्हणतायत, पंत शेवटी काय म्हणतायत की माझं सध्या डाएट सुरू आहे आणि सध्या मी डाएटवर आहे असं म्हटल्यानंतर सगळ्यांनी, ऑफिसमधल्या सगळ्या लोकांनी पंतांना वेड्यात काढलं. आणि खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध, असे भिकोबा मुसळेंनी त्यांना प्रश्न विचारला. आणि त्यांनी सांगितलं की मी आत्ता 21 गुलाबजाम खाल्ले आणि त्याचसोबत मी आयुष्यात कधीही एक्सरसाइज केलेला नाही, तरीही माझं वजन वाढत नाही. तुझी कुंभरास आहे आणि कुंभलग्न आहे म्हणून तू नुसतं वायुभक्षण जरी केलंस तरी तुझं वजन वाढणार आहे. वायुभक्षण करणे म्हणजे नुसतं वारा खाल्लास तरी तुझं वजन वाढेल, असं त्यांनी सांगितलं. शिवाय जगदाळे यांनी रनिंग करा असं सांगितलं. रनिंगपेक्षा दोरीवरच्या उड्या मारा असं त्यांच्या ऑफिसमधल्या कुमारी कमलिनी केंकरे हिने सांगितलं. आणि या सगळ्यांचं ऐकून घेऊन शेवटी त्यांनी सकाळी रनिंग करायचं आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या मारायच्या असं त्यांनी ठरवलं आणि सुरुवातही केली. आणि कुटुंबाचा त्यांच्या डाएटच्या बाबतीतला उत्साह वर्णनीय होता. डाएटच्या बाबतीत कुटुंब म्हणजे त्यांची पत्नी, तर त्यांनी सुद्धा स्वयंपाकघरातून बाळसीदार भाज्यांची हकालपट्टी केलेली होती आणि त्यांना अगदी सडपातळ भाज्यांचा खुराक त्यांनी चालू केलेला होता. बिनसाखरेचा चहा सुद्धा द्यायला सुरुवात केला होता. पण सुरुवातीला बिनसाखरेचा चहा जास्त कडू लागत नव्हता आणि नंतर तो कडू का लागतोय असं ज्यावेळेस पंतांनी पत्नीला विचारलं तेव्हा त्यांच्या पत्नीने सांगितलं की साखर शिल्लक होती म्हणून चहात आत्तापर्यंत घालत होते आणि आता साखर संपली आहे तर इथून पुढे तुम्हाला मी बिनसाखरेचा चहा देईन आणि आजपासून तुम्हाला बिनसाखरेचा चहा देईन. याच्यावरती पंतांना सुद्धा राग आला होता आणि पंत रागानेच त्यांना म्हणाले की आधी का सांगितलं नाहीस तू मला. आणि त्यानंतर पत्नीसुद्धा म्हणाली की उगाच ओरडू नका तुम्ही, आपण काही मागून आणून खातोय का, आपल्या स्वतःच्या कष्टाचं आहे, वाढलं तर वजन वाढू देतो. आणि म्हणून तिने लाडू काढून ठेवले बशीमध्ये आणि ते लाडू कसे झालेत बघण्यासाठी म्हणून सुद्धा पंतांनी ते खाल्ले. आणि शेवटी कुठल्या ना कुठल्या कारणास्तव का होईना पण त्यांच्या पोटामध्ये कॅलरीज गेलेल्याच होत्या. दोरीवरच्या उड्यांचा प्रयोग त्यांनी केला आणि दोरीवरच्या उड्यांचा प्रयत्न हा पहिला प्रयत्न हा शेवटचा प्रयत्न त्यांचा ठरला. कारण त्यांच्या 8x10च्या त्यांच्या दिवाणखान्यामध्ये पहिल्यांदा प्रथम दोरी संपूर्ण फिरवणं अवघड होतं आणि एकदा दोरी डोक्यावरून पलीकडे गेली. त्या दोरीसोबत ड्रेसिंग टेबलवरच्या तेलाच्या आणि औषधाच्या बाटल्या घेऊन ती खाली आली. आणि दुसऱ्यांदा ज्यावेळेस अर्धवट गॅलरीत आणि अर्धवट घरात उभा राहून त्यांनी दोरी फिरवली तेव्हा ती दोरी आचार्य बर्वेंच्या गळ्यामध्ये गेली. आणि आचार्य बर्व्यांचा आधीच पंतांवरती राग होता आणि म्हणून आचार्य बर्वे जे आहेत ते म्हणजे अगदी लेखक उपास करतायत, पंत उपास करतायत म्हटल्यानंतर चाळीतली सगळी मंडळी येऊन त्यांची चौकशी करून गेली.
समाचाराला येऊन गेले, परंतु बर्वे शेजारच्या खोलीमध्ये राहत असून सुद्धा त्यांची चौकशी करण्यासाठी ते आले नाहीत, कारण उपास हे त्यांचं राखीव कुरण होतं. त्या उपासाच्या बाबतीतलं सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ते त्यांचं राखीव कुरण होतं, म्हणजे ते त्यांचं क्षेत्र होतं, तो त्यांचा विभाग होता. आणि त्यामुळे त्यांच्या विभागामध्ये कोणीतरी हस्तक्षेप करतंय म्हटल्यानंतर त्यांना ते काही सहन झालं नाही. आणि त्यांना वाटत होतं की उपास करणं किंवा या ज्या गोष्टी आहेत ते माझ्यासारख्या माणसानं केल्या पाहिजे आहेत, ज्याचा सगळ्या गोष्टींवरती संयम आहे. आणि म्हणून त्यांना राग होता की पंत काय उपास, त्यांना खात्री होती की पंत काय उपास करतायत, पंतांना ते झेपणार नाही. आणि म्हणून ते त्यांना विचारायला सुद्धा ते गेले नाहीत. आणि ते गळ्यात आचार्य बर्व्यांच्या गळ्यामध्ये दोरी अडकल्यानंतर बर्व्यांनी सुद्धा त्यांना रागे भरले की तुमच्या वयाला न शोभणारे या ज्या काही तुम्ही गोष्टी करताय, तर ते काही तुमच्या वयाला शोभत नाही. हा जो काही तुमचा धिंगामस्ती चाललेला आहे ते तुम्हाला शोभत नाही. माझ्या जागी दुसरं कुणी असतं तर तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी शिक्षा केली असती, पण मी आहे म्हणून तुम्हाला क्षमा करतोय, असं देखील आचार्य बर्वेंनी त्यांना सांगितलं. आणि स्पष्टीकरण देताना पंत म्हणाले सुद्धा की अहो, मी वजन कमी करण्यासाठी बर्वे काका दोरीवरच्या उड्या मारतोय. आणि मग बर्वे काकांनी सुद्धा सांगितलं की त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण तुमचा जिभेवरती ताबा नाही. संयम महत्त्वाचा आहे, मनाची एकाग्रता महत्त्वाची आहे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी सोडाव्या लागतील. त्यावर पंत त्यांना म्हणतायत की आता वजन कमी करण्यासाठी उड्या मारायला मी लाज देखील सोडली, हे तुम्ही पाहताय ना. आणि त्यावरती आचार्य बर्वे यांनी त्यांना सांगितलं की सुरुवातीला तुम्ही प्रथम बोलणं सोडा, अजिबातच बोलायचं नाही. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढंच तुम्हाला माहिती आहे, पण बोलण्यासाठी सुद्धा देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ काही ताब्यामध्ये राहणार नाही. आणि मग बर्व्यांनी जे काही बोलायला सुरुवात